नाशिकच्या तपोवन परिसरातल्या वृक्षतोडीला होणारा विरोध दिवसेंदिवस वाढत चाललाय। तपोवन परिसरात दररोज वेगवेगळ्या सामाजिक संघटना एकत्र येत आंदोलन करतायत। आता या आंदोलनात शाळकरी मुलंही सहभागी झाली आहेत। तपोवनातील या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी काही शाळकरी मुलांनी हातात पोस्टर घेऊन या वृक्षतोडीला विरोध केलाय। प्रशासन या सगळ्या प्रकरणावर काय तोडगा काढणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नाशिकमधल्या तपोवनातील झाडं तोडण्याचा निर्णय पालिका प्रशासनाच्या माध्यमातून घेतला जातोय आणि हे झाडं तोडू नये यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक संस्था असेल, नाशिकमधले काही पर्यावरण प्रेमी असेल, अभिनेते असतील, राजकीय पक्ष असेल यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे। आणि त्यानंतर आता शाळकरी विद्यार्थी देखील तपोवनामध्ये या ठिकाणी आता जमा होऊन हे झाडं वाचवण्यासाठी या आंदोलनाला, या ठिकाणी या चळवळीला पाठिंबा देताना पाहायला मिळत आहे। तपोवन वाचवा, नाशिक वाचवा असे पोस्टर या ठिकाणी हातामध्ये घेऊन हे शाळकरी विद्यार्थी तपोवनामध्ये आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी मजकूर लिहिलेले पोस्टर देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत या शाळेच्या शिक्षक देखील आहेत, आपण त्यांच्याशी बोला। मॅडम, आज आपण या आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचताय, शाळकरी विद्यार्थी देखील या ठिकाणी दाखल झालाय, त्यांच्या भावना व्यक्त करताय, काय सांगा? जो कभी बोल नहीं सकते तो आज हम उनके लिए आवाज उठाने आए हैं। जो खड़े हैं हमारे लिए तो आज हम उनके लिए खड़े हैं आके लिए। तो मुझे लगता है शायद इन छोटे मासूम बच्चों को देख के गवर्नमेंट का दिल या जिन्होंने डिसीजन लिया है झाड़ तोड़ने का वो शायद नहीं हो जाए और हमारे झाड़ बच जाए, हमारा तपोवन बच जाए। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम मोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।